नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. CSC आणि VLE ऑपरेटर्ससाठी खास बनवलेली टॅक्स जीनियस ITR फायलिंग प्रक्रिया नेमकी कशी काम करते हे आपण अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. तर हे जे ऑपरेशनल ट्रेनिंग मॉड्यूल आहे ना, यात ग्राहकांचं फायलिंग जलद आणि विना अडथळा कसं करायचं यावर आपला भर असेल. नेमकी कुठे क्लिक करायची, कोणती माहिती व्हेरीफाय करायची आणि कमिशन ट्रॅकिंग कसं होतं हे सगळं आपण इथे समजून घेणार आहोत. ओके, सुरुवात करूया बेसिक गोष्टीपासून. सर्वात पहिली पायरी आहे ती म्हणजे लॉग इन. डिजिटल सेवा कनेक्ट पोर्टलवर जायचं आणि नेहमीचा जो CSC युजरनेम, पासवर्ड आणि कॅप्चा आहे तो टाकून सुरक्षितपणे लॉग इन करायचं. हे तर अगदी रोजचंच काम आहे. लॉग इन झाल्यावर काय तर डॅशबोर्डवर टॅक्स जीनियस ही सेवा शोधायची. तिथे इन्कम टॅक्स अँड TDS फायलिंग, टॅक्स जीनियस असा एक पर्याय दिसेल, तो सिलेक्ट करायचा. अगदी सरळ आणि सोपं. आता इथे एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथे सेवांचं वर्गीकरण खूप स्पष्ट दिलंय. घाईघाईत चुकून GST मॉड्यूल निवडायचं नाहीये. टॅक्स जीनियसच्या अंतर्गत जो इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग ITR हा विशिष्ट पर्याय आहे ना, नेमक्या त्याच पर्यायावर क्लिक करायचं आहे. हे केल्यावर मुख्य वेलकम डॅशबोर्ड उघडेल. हे जणू काही एक कमांड सेंटरच आहे. म्हणजे पहा, आत्तापर्यंत झालेलं एकूण फायलिंग, प्रलंबित कामं आणि आपल्या सेवेची व्हॅल्यू सगळं काही येथे एकाच ठिकाणी ट्रॅक करता येतं. भारी आहे ना? बरं, हे सगळं करत असताना मध्येच एखादी अडचण आली तर अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. वरच्या मेन्यूमध्ये हेल्प डेस्कचं पेज आहे. तिथे ऑपरेटरसाठी खास प्रादेशिक व्हॉट्सॲप आणि कॉल सपोर्ट नंबर्स दिलेले आहेत. एक क्लिक आणि मदत हजर. आणि प्रत्यक्ष ॲप्लिकेशन सुरू करण्यापूर्वी उजवीकडे वर एक पृथ्वीचा आयकॉन दिसेल. तिथून चक्क 14 वेगवेगळ्या भारतीय भाषांमधून आपल्याला हवी ती भाषा निवडता येते. ग्राहकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधायला यामुळे किती सोयीचं पडेल नाही का? आता येतो पुढचा महत्त्वाचा टप्पा. इथे पारदर्शक प्राइसिंग प्लॅन्स दिसतील, जसं की सॅलरीड, बिझनेस किंवा हाय इन्कम. ते एकदा नीट तपासायचे आणि प्रत्यक्ष वर्कफ्लो सुरू करण्यासाठी स्टार्ट ॲप्लिकेशन या बटनावर क्लिक करायचं. इथून खरी प्रोसेस सुरू होते. सगळ्यात आधी फायलिंगसाठी योग्य असेसमेंट इयर म्हणजेच कर निर्धारण वर्ष निवडायचं. साधारणपणे अगदी डावीकडे जो लाईव्ह फायलिंग हा पर्याय असतो तोच निवडायचा आणि नेक्स्ट स्टेपवर क्लिक करून पुढे जायचं. आता इथे बघा, इथेच या प्रणालीची मुख्य ताकद लपलेली आहे. ग्राहकाचा पॅन आणि पोर्टल पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला एक पद्धत निवडावी लागते. आपला स्मार्ट AI एजंट इथे सगळा उपलब्ध टॅक्स डेटा आपोआप मिळवून तो ऑर्गनाइज करतो. पण जर ग्राहक पहिल्यांदाच आला असेल ना, तर त्यांचं पॅन आणि आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करावं लागतं. तसंच हवं असल्यास मॅन्युअल एंट्रीचा पर्यायही उपलब्ध आहेच. पण एक मिनिट, इथे एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. जेव्हा आपण हा AI एजंट वापरतो तेव्हा ग्राहकाची संमती घेणं अगदी 100% अनिवार्य आहे. सिस्टमला टॅक्स रेकॉर्ड सुरक्षितपणे फेच करता यावेत यासाठी ग्राहकाच्या संमतीने ऑथोराइज AI ॲक्सेसवर क्लिक करायलाच हवं. हे मॅन्डेटरी आहे. ऑथोरायझेशन दिल्यावर काय होतं ते पहा. AIची खरी जादू इथे दिसते. AI आपोआप ग्राहकाची वैयक्तिक माहिती सिस्टममध्ये भरून घेतं. त्यामुळे ऑपरेटरला जास्त काही करावं लागत नाही. फक्त आधार क्रमांक, नाव आणि संपर्क माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आणि पुढे जायचं. वेळ वाचला ना? पुढे गेल्यावर रिफंड जमा करण्यासाठी दिलेले बँक तपशील योग्य आहेत का ते नक्की तपासायचं. समजा ते चुकीचे असतील किंवा तिथे नसतीलच तर मात्र बँकेचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड आपल्याला मॅन्युअली टाईप करून भरावा लागतो. आता लक्ष द्या, ही अतिशय गंभीर आणि महत्त्वाची पायरी आहे. इन्कम रिव्ह्यू. इथे AIने फेच केलेला TDS रिफंड आणि ऑटो जनरेटेड इन्कम दिसतो. शिवाय किती रिफंड मिळेल किंवा किती टॅक्स भरावा लागेल हेही दिसतं. पण लक्षात घ्या, ऑपरेटरने ग्राहकाला इतर उत्पन्नाबद्दल आवर्जून विचारलंच पाहिजे. म्हणजे पगार, व्यवसाय, कॅपिटल गेन्स, इतर उत्पन्न किंवा शेतीचे उत्पन्न. जर यातली काही माहिती AIला मिळाली नसेल तर ती योग्य कॅटेगरीमध्ये मॅन्युअली भरणं बंधनकारक आहे. आणि ग्राहकाला हे स्पष्ट सांगायचं की इथे दिसणारा रिफंड हा आपण व्हेरीफाय केलेलं इन्कम, TDS आणि टॅक्स डिटेल्सवर आधारित फक्त एक अंदाज म्हणजे एस्टिमेट आहे. AIमुळे रिफंडची कोणतीही गॅरंटी मिळत नसते. यानंतर फायलिंग संदर्भातली काही महत्त्वाची माहिती द्यायची असते.
ग्राहकाचं उत्पन्न 20 लाखांपेक्षा कमी आहे की जास्त ते काळजीपूर्वक निवडायचं. त्यांचा व्यवसाय नोंदवायचा. त्यानंतर स्वतःचा म्हणजेच VLEचा मोबाईल नंबर प्रायमरी कॉन्टॅक्ट म्हणून टाकायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायलिंगचं कारण काय आहे ते निवडायचं. म्हणजे TDS रिफंडसाठी, लोनसाठी, इन्कम प्रूफसाठी की फक्त कंप्लायन्स म्हणून फायलिंग सुरू आहे हे स्पष्ट करायचं. पुढचा भाग तसा पर्यायी म्हणजेच ऑप्शनल सपोर्टिंग माहितीसाठी आहे. यात कागदपत्र अपलोड करणं, बॅलन्स शीटची गरज आहे का ते सांगणं किंवा CAचा स्टॅम्प जोडणं यांसारख्या गोष्टी येतात. जर यापैकी कशाचीच गरज नसेल तर हा भाग आपण थेट स्किप करून पुढे जाऊ शकतो. आता आपण आलोय फायनल रिव्ह्यू स्टेपवर. इथे पेमेंटची पूर्ण विभागणी आणि अर्जाचा फायनल सारांश व्यवस्थित तपासून पाहायचा. सगळं बरोबर असेल तर व्हेरिफिकेशन डिक्लेरेशनच्या बॉक्सवर टिक करायचं. मग आपल्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक तर लगेच पेमेंट करण्यासाठी कन्फर्म अँड पे करा किंवा नंतर पेमेंट करण्यासाठी सेव्ह अँड पे लेटर निवडा. समजा आपण पे करण्याचा पर्याय निवडला तर लगेच एक ऑर्डर समरी उघडते. यात एक खूप चांगली गोष्ट म्हणजे VLEची अचूक कमाई किती होणार आहे आणि प्रत्यक्ष वॉलेटमधनं किती रक्कम कापली जाणार आहे हे अगदी पारदर्शकपणे दाखवलं जातं. मग डिजिटल सेवा ब्रिजवर जाण्यासाठी फक्त त्या निळ्या रंगाच्या पे बटनावर क्लिक करायचं. हे बटन दाबलं की आपण CSC पेमेंट गेटवेवर येतो. इथे सुरक्षेची पहिली पायरी म्हणून आपला जो नेहमीचा CSC अकाउंट पासवर्ड आहे तो टाकायचा आणि व्हॅलिडेटवर क्लिक करायचं. पासवर्ड यशस्वीरित्या व्हॅलिडेट झाल्यानंतर आपला 6 अंकी वॉलेट पिन अत्यंत सुरक्षितपणे टाकायचा आणि ट्रान्झॅक्शन फायनल करण्यासाठी पे बटन दाबायचं. पेमेंट सक्सेसफुल झालं की लगेच एक छान हिरव्या रंगाची सक्सेस अशी खूण किंवा चेकमार्क दिसेल आणि काही सेकंदातच ही सिस्टीम आपोआप आपल्याला पुन्हा टॅक्स जिनियसच्या डॅशबोर्डवर घेऊन जाईल. आणि प्रोसेस पूर्ण. शेवटी हे जे फायलिंग आपण केले ते हिस्ट्री पेजवर ट्रॅक करता येतं. तिथे अंडर प्रोसेस असं स्टेटस पाहायला मिळतं. तिथूनच पूर्ण झालेला फॉर्म डाउनलोड करता येतो आणि ग्राहकाला देण्यासाठी इनव्हॉइसची प्रिंट देखील काढता येते. विचार करा, एवढी सुटसुटीत आणि वेगवान कार्यपद्धती या टॅक्स सीझनमध्ये देशभरातल्या सर्व्हिस सेंटर्सचा किती मोठा वेळ आणि मेहनत वाचवणार आहे. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.